धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आपलेच गद्दार निघाल्यामुळे औरंगजेबाच्या सरदार मुकर्रब खान याने संगमेश्वर येथे सरदेसाईच्या वाड्यावर धोक्याने पकडण्यात आले व संभाजी महाराजांना साखळदंडाने कैद करून संगमेश्वर येथून बहादूरगडावर नेण्यात आले। संभाजी महाराजांना संगमेश्वरवरून बहादूरगड नेण्यास मुकर्रब खानाला 15 दिवस लागले, तर असा काही इतिहासात नोंद आहे। तर आता प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडतो की जर महाराजांना नेताना मराठ्यांपाशी 15 दिवस होते, तर मग मराठ्यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही व सोडवण्याचा प्रयत्न केला तर मग तो कोणी व कसा केला, तर आज आपण हेच पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू। मराठी माणसाच्या हृदयात 300 वर्षाहून अधिक काळ भळभळणारी जखम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून झालेली निर्मम हत्या। या संबंधात सगळ्याच्या मनात नेहमी येणारा प्रश्न म्हणजे संभाजी महाराजांना संगमेश्वराहून मुकर्रब खान कैद करून मोगल छावणीत नेत असताना कुणी कसे काय अडवले नाही। शंभूराजे व कवी कलश यांना मुकर्रब खानाने 1 फेब्रुवारी 1689ला पकडल्याचे जेदे शेखावली म्हणते। या दोघांना बहादूरगड दौंड येथे 15 फेब्रुवारीला औरंगजेबापुढे हजर करण्यात आले। संगमेश्वरहून बहादूरगड पर्यंत मुकर्रब खान कुठल्या वाटेने शंभूराजांना घेऊन गेला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही, तरी पण अंदाज असा व्यक्त केला जातो की मुकर्रब खान आपली प्रचंड सेना घेऊन राजकैद्यास वराड, वडूज, दहिवडी, फलटण, बारामती मार्गे बहादूरगडाला औरंगजेबाच्या छावणीत पोहोचला असावा। या प्रवासाला त्याला जवळपास 15 दिवस लागलेले दिसतात। सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे समस्त मराठी जनांच्या मनात प्रश्न येतो तो हा की संगमेश्वर येथे दौंड या 15 दिवस चाललेल्या प्रवासात कोणीच कसे काय मुकर्रब खानाला अडवून शंभूराजांना सुटकेचा प्रयत्न केला नाही। असा प्रयत्न झाल्याने नुकतेच माझ्या वाचण्यात आले आहे। प्रख्यात इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी आपल्या मराठी शाहीचे अंतरंग या पुस्तकात शंभूराजांना सोडविण्यासाठी झालेल्या 2 प्रयत्नाचा उहापोह केला आहे। पहिला प्रयत्न ज्योत्याजी केसलकर या पन्हाळा शिराळ परिसरातील पुनाळ गावच्या पाटलाने केल्याची लोककथा त्या भागात प्रचलित असल्यामुळे असं म्हटलं जातं, पण त्यासाठी कुठलेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसल्याने त्यावर जास्त विश्वास ठेवता येत नाही। दुसरा प्रयत्न शिराळा येथील आप्पाशास्त्री दीक्षित या शिवकाळातील वेदशास्त्र संपन्न, ज्योतिष पारंगत तसेच बलदंड शरीरेष्टी व्यक्तीने केला होता। हा आप्पाशास्त्री शिवरायांचा आश्रित व समर्थ रामदास स्वामींचा शिष्य होता। त्याने शिराळ्यात मारुती मंदिर व तुळजाभवानीचे मंदिर तसेच एक व्यायामशाळा पण बांधली। शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात साथ देणारा लढाऊ वृत्तीचा ब्राह्मण होता, त्यामुळे त्याचे शिवरायांप्रमाणेच शंभूराजांच्या चरणी निष्ठा होती। संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेबाकडे नेताना मुकर्रब खानाचा मुक्काम शिराळ्यात पडला होता। आप्पाशास्त्रीने ही बातमी कळाल्यावर आपल्या तालमीतील पहिलवान, गावातील लढाऊ लोक तसेच मराठ्यांची शिबंदी एकत्र करून मोगली छावणीवर हल्ला केला। मुघलांच्या विशाल सैन्य बळापुढे आप्पाजींचा हा प्रयत्न फसला। तो आपल्या साथीदारांसह पकडला जाऊन त्याचा शिरच्छेद करण्यात आला। हा हल्ला आप्पाजीने महाशिवरात्रीपूर्वी 4 ते 5 दिवसाआधी केला होता। खरे जंत्रीनुसार त्या वर्षी महाशिवरात्रीची इंग्रजी तारीख होती 28 फेब्रुवारी 1689 येथे त्यापूर्वी 4 ते 5 दिवस आधी म्हणजे 3 ते 4 फेब्रुवारी 1689 तारीख येथे जेदे शेखावलीनुसार संगमेश्वरला छापा 1 फेब्रुवारी 1689ला पडला होता। म्हणजे संगमेश्वरहून मुकर्रब खानास शिराळ्यास 3 दिवसात पोहोचला असावा। पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी आप्पाशास्त्रींच्या स्वामी भक्तीची नोंद घेऊन त्यांच्या वंशजांना मौजे कंदूर या ठिकाणी जमीन इनाम दिल्या। त्या जमिनी कुळ कायदा अंमलात येईपर्यंत आप्पाशास्त्रींच्या वंशजाकडे होत्या। तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय श्रीराम।